बस बस बस. सर्वप्रथम सर्व आमच्या मंडळांच्या वतीने आपण सर्व पत्रकार एवढ्या मोठ्या संख्येने आलात, सर्वांचं मी मनापासून गणेश भोकरे, आम्ही सर्व मंडळांची कार्यकारिणी आहे. काही प्रमुख आत्ता तुम्हाला समोर बसतात ते बोलताना दिसतात ते, पण ही सगळी आमची टीम आहे. आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे कारण वर्षानुवर्ष आमच्या मनात असलेली खतखत, या जे काय मंडळ लक्ष्मी रोडचा जो सकाळी जो ताबा घेतात 10 वाजता, रात्री 12 वाजेपर्यंत ताबा सोडत नाही. दरवर्षी नव्याने कोणतरी श्रीमंत मानधारी मंडळाचं कोणतरी घोषणा करतो की बाबा आम्ही 4ला निघणार, आम्ही 5ला निघणार. या सगळ्या गोष्टींनी आमच्या सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजगी आहे. आमची पण मंडळाची कार्यकर्ते घरोघरी उमऱ्यावरती जाऊन आम्ही वर्गण्या गोळा करतो. आम्ही खूप मेहनतीने आमचे देखावे करतो. तिथं शेवटच्या दिवशी मिरवणुकीला देखील आम्ही खूप चांगल्या तयारीने येतो. पण ह्यांच्या आरेरावीमुळं, यांच्या सर्व गोष्टींना त्रस्त होऊन आम्ही सर्व मंडळांनी या वर्षीपासून गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सकाळी 7 वाजता सहभागी होण्याचा निर्णय झालेला आहे. आमच्याकडं आत्ता 60 मंडळांची यादी आहे, ज्यांची प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की बाबा ह्यांच्या गोंधळामध्ये, ह्यांच्या लपड्यामध्ये पडायचं नाही. आमचा बी गणपती आहे. आमच्या पण कार्यकर्त्यांच्या काही ना काही महत्वाकांक्षा, काही ना काही भावना आहेत. पण यांचे 5-5 पथकं, यांच्या आरेरावीपणा सकाळी 10 वाजता चालू होते. यांची पहिली गणपतीची मिरवणूक संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत हे लक्ष्मी रोडचा ताबा सोडत नाही. 2 वर्षापूर्वी एका श्रीमंत मंडळाने जाहीर केलं की ते येणार 4 वाजता. ते काय 4 वाजता येत नाही. तुम्हाला माहिती आहे की वर्षानुवर्ष हे मानाचे गणपतीच 5 वाजेपर्यंत लक्ष्मी रोडचा ताबा सोडत नाही. त्यामुळं 6 वाजता समजा दगडूशेठ आता मागच्या वर्षी 2 वर्षांपासून येतोय, पण तुम्ही 2 वर्ष बघत असाल तर बाकीच्या मंडळांची सगळ्यांची वाट लागली त्याच्यामध्ये. प्रत्येक मंडळ 12 नंतर निघायला लागले, काही मंडळ सकाळ व्हायला लागली. त्यामुळे मंडळाचे सगळे कार्यकर्ते त्रस्त झाले. तर जसं त्यांनी एक स्पेस जी मोकळी होती त्या स्पेसमध्ये जायचं त्यांनी ठरवलंय, तसं आम्ही पण ठरवलंय की ह्यांना ह्यांच्या पद्धतीने करू दे. ह्यांनी निवांत 10 वाजता येऊ दे. ह्यांनी 5-5 पथकं लावतात, त्यांना 5-5 पथकं लावून दे, बँड लावून दे. त्यांचे जे काय साहसी मर्दानी खेळ आणि बाकी सगळ्या गोष्टी ते काय जनजागृती करतात ते त्यांना करू दे. आम्ही सकाळी 7 पासून 10 वाजेपर्यंत आमची जी काय 50-60 मंडळ आहेत, आम्ही आमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये व्यवस्थित बेलबाग चौकातनं निघून आम्ही आमचं विसर्जन अलका चौकामध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. याच विषयावरती आज आम्ही सर्व कार्यकर्ते, आमच्याकडे 60 मंडळांची यादी आहे, ती यादी पण सर्व पत्रकार मित्रांना आम्ही देतोय. तर असा आमचा निर्णय झालेला आहे. पुढील विषय आमचे वरिष्ठ सुरेश जैन साहेब, भाऊसाहेब करपे बोलतील. मित्र, गणेश उत्सव आला की कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचं उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. पण ह्यावेळेस काय झालं, अचानक काही मंडळांनी वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घेतले. त्या निर्णयाच्या विरोधात सुद्धा 40-60 मंडळ आज आम्ही उभे राहिलेलो आहोत. गणेश उत्सव हा काय 5-6 मंडळाचा किंवा 10 मंडळाचा नाही आहे. मुळात गणेश उत्सव हा सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व मंडळाचा गणेश उत्सव हा असतो. ज्या टायमाला काही मंडळांनी निर्णय घेतला की 5 मानाच्या गणपतीनंतर आम्ही जाऊ, ज्या टायमाला हा शब्द बाहेर आल्यानंतर मग कार्यकर्ते सगळे एकजुटीने कामाला लागले की बाबा ह्यांच्यानंतर मग दुसरं एक मंडळ जाईल, त्यानंतर तिसरं मंडळ जाईल. मग शिवाजी रोड किंवा लक्ष्मी रोडची मंडळ किती वाजता सोडणार ही लोक? सर्वात मोठा घन प्रश्न आता असा झाला की आमचं म्हणणं आहे की मानाचे गणपती निघण्याच्या अगोदर आम्ही 7 वाजता 40-50 मंडळ जे आहेत ते आमच्याकडे आता लिस्ट सांगितलेली आहे भोकरे साहेबांनी की त्या पद्धतीने आम्ही त्या टायमाला निघू. आणि ज्या टायमाला टिळक रोड बसणं किंवा तिथून ज्या टायमाला मानाचे गणपती 5 निघतील त्या टायमाला आम्ही त्यांना, ज्या टायमाला निघतील त्या टायमाला आम्ही त्यांना वहिवाट देऊन टाकू आणि दोन्हीकडचे जे काही मंडळ आहेत त्या ठिकाणी आम्ही थांबवण्याचं काम करू. एक पथक, एक गणेश उत्सव ह्या बेसवरती आम्ही जास्त थांबलेलो आहोत. की एक पथक जर लावलं तर ते 50 लोकांचंच एक पथक असायला पाहिजे खरं बघायला गेलं तर. नाहीतर मग जमा लावून 100-150, 4-4 पथकं असतात प्रत्येक मंडळापाशी.
आणि मानाचा गणपती 10:30 वाजता ज्या टायमाला टिळक पुतळ्यापासून निघतो तो समाधान चौकापाशी कमीत कमी 2 ते 2:30 वाजता येत असतो आणि शेवटचा यांचा गणपती 5वा गणपती यांचा विसर्जन होतो संध्याकाळी 6 वाजता डेक्कनपाशी. मग बाकीच्या मंडळाची भूमिका नेमकी काय करायची काय नाही ह्या व्यवस्थेची सगळेजण आम्ही कार्यकर्ते तयार आहोत. कार्यकर्त्यांनी 1 महिना कस लावलाय, सगळ्या गोष्टीमध्ये 1 महिना कस लावले. कार्यकर्त्यांना मंडळात सुद्धा लक्ष नाहीये, बऱ्याच जणांच्या डेकोरेशन मध्ये लक्ष नाहीये, अजून तर मंडप पडले बी नाही बऱ्याच मंडळाचे. ही भूमिका त्यांनी ज्या टायमाला घेतली त्या टायमाला सगळे मंडळाचे कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले आणि आता जर आम्ही हा निर्णय त्यांचा जर बॅकफुटला नाही नेला तर भविष्यात मंडळाचे कार्यकर्ते गणेश उत्सव साजरा करायचा की नाही करायचा ही शंका निर्माण होणार आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण बाहेर पडलेलो आहोत. कमीत कमी आता 50-60 मंडळाची लिस्ट आहे, ती देखील सुद्धा लिस्ट आम्ही या ठिकाणी आणलेली आहे. ती देखील आपल्याला लिस्ट दाखवण्यात येईल. हे देखील सुद्धा आम्ही सांगतो या ठिकाणी. आमची कार्यकारिणी मंडळाचे कार्यकर्ते 40च्या 40 50च्या 50 मंडळाचे कार्यकर्ते एका प्लॅटफॉर्मवरती आम्ही काम करतो या ठिकाणी आणि तेही रात्रंदिवस. आता सोमवारी देखील सुद्धा आम्ही सीपी साहेबांच्या टाइम घेणारे शिष्टमंडळ असेल आम्ही सगळे भेटणार आहोत, त्यांना आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि हे जर सकाळी 7 वाजता गणेश उत्सव चालू केला तर कमीत कमी मला असं वाटतं की मिरवणूक ही 12-1च्या आसपास विसर्जित होऊ शकते. असं एकंदरीत आमच्या कार्यक्रमामध्ये ठरले आहे. नमस्कार. मुख्य विषय आहे विसर्जन मिरवणुकीचा विलंब का होतो त्याबाबत प्रशासनाने आजपर्यंत कुठलीही ठोस कारण गणपती कार्यकर्त्यांपुढे मांडलेली नाही. आपण नेहमी आम्हा कार्यकर्त्यांची बाजू माध्यमांच्या बाजू असेल वृत्तपत्रातून असेल आपण आमची बाजू मांडलेली आहे. आता आमची आपल्याला अशी विनंती आहे की उशीर विलंब का होतो. आपण सर्वजण त्या मिरवणुकीमध्ये सर्व बाजूने असतात. आपले काही बांधव पुढे असतात, काही मध्ये मागे असतात, काही मागे असतात. तर हे नेमकी कारण आपण शोधावी आणि ती प्रशासनापुढे कार्यकर्त्यांपुढे मांडावी. विलंब कार्यकर्त्यांमुळे पण होतो हे आम्हाला मान्य आहे. ज्याच्या कार्यकर्त्यांना ज्यांच्या काय चुका होत्या त्या निदर्शनाला आणल्या तर यातून एक सुकर मार्ग निघेल असं आमचं मत आहे. दुसरी गोष्ट, मिरवणूक चालू होती त्यावेळी सर्व मंडळ अभिमानाने सांगतात आमची 2च पथकं, आमचा 1च बँड. परंतु ढोल महासंघाला विनंती आहे की जी पथकं मध्ये येतात त्याबाबत आपण काय धोरण आखणार आहे का, काय कारवाई करणार आहे, हाच प्रश्न माझा प्रशासनाला सुद्धा आहे. जर मध्ये घुसणाऱ्या ढोल पथकांमुळे मिरवणुकीला विलंब होत असेल तर त्यांच्यावर आपण योग्य ती कारवाई करणार का, हा एक मुद्दा आहे. जर प्रशासन कारवाई करणार नसेल तर माझ्या मते मग आमच्यासारख्या मंडळांना त्यात काहीतरी लक्ष घालावं लागेल. जी ढोल पथक मध्ये घुसतील त्यांना बाहेर काढावं लागेल. तर त्यासाठी आपल्या मार्गाने आम्हाला घेते कुठल्या पद्धतीने त्यांना बाहेर काढायचं. कारण त्यावेळी कार्यकर्ते जोशमध्ये असतात. कदाचित जो ढोल बांधतो जो ताशा बांधतो ते आमचे बांधव त्यांना ढकलाढकली होऊ शकते, त्यांचा ढोल फोडला जाऊ शकतो. अशी कुठली घडू नये. आम्ही तिथं फ्रंटवर असणारे परंतु मागचे कार्यकर्ते इतके वैतागलेले असतात. आम्ही जर गाडा लावला विसर्जन मिरवणुकीला तो आदल्या दिवशी लावतो आम्ही, त्याचं मुंडकं नसतं, त्याची ती पुढची हे असतं लोखंडाचं ते तिरप झालेलं असतं. कारण प्रत्येक जण आम्ही एकमेकाला समजून घेतो, बघ तुझा लाव याच्या मागे तुझा लाव आणि जशी पुढे सरकल तसं मग आपण जनरेटरची गाडी आत घालू, हे ट्रॅक्टर सरळ करू, दुसरी ट्रॉली लावू, असं आम्ही करत असतो. याची नोंद प्रशासनाने आजपर्यंत घेतली नाही. आमची विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीवर आपण एक चांगलं निरीक्षण करून चांगलं मार्गदर्शन प्रशासनाला आणि आम्हा कार्यकर्त्यांना करावं, जेणेकरून गणेश उत्सवामध्ये हे काय वादाचं सावट घोंगावतं पुणे शहरावर. पुणे शहराची याच्यामध्ये बऱ्यापैकी बदनामी होईल असं मला वाटतंय. कारण आपल्या विषयावर पुणेकर म्हणतात आणि आपले सन्माननीय मुख्यमंत्री बोलून गेले, पुन्हा वाद आहे, पुन्हा तिथं वाद चर्चा त्यातून मार्ग निघेल ह्या त्यांच्या शब्दावर आम्ही अवलंबून आहोत. त्यांनी मार्ग काढावा, त्यांनी योग्य त्या माणसांना सल्ले द्यावेत, त्यांना नेमावं आणि त्यांच्याकडून त्याच्यामध्ये आपल्यासारख्या लोकांना सहभागी करावं की जेणेकरून काय निर्णय घेतला, काही निर्णय आमच्या मनासारखे नसतील ते पण आम्ही स्वीकारू, परंतु सर्व विसर्जन मिरवणूक सामोपचाराने आणि वेळेमध्ये पार पाडेल त्यासाठी काही बंधनं आम्ही आमच्यावर घालायला तयार आहोत.
हे सुद्धा आपल्या मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगतो. परंतु त्यांनी आता खूप विलंब लावला, त्याच्यामध्ये कुठला तरी तोडगा काढावा आणि हा विषय संपवावा अशी आम्हाला इच्छा आहे. संजय भाऊ बोलू. 125 वर्षापूर्वी सुरू झालेला समाज प्रबोधन व्हावं हा दृष्टिकोन ठेवून हा उत्सव सुरू झाला. पण आता असं वाटतंय की काही प्रमुख मंडळ त्यांनी मक्त घेतलं की आम्ही फक्त समाज प्रबोधन करू आणि आमच्याच मंडळाचं ऐकलं गेलं पाहिजे असा तो प्रशासनावर नामा मांडला जातो. यासाठी आमचा विरोध आहे. छोटी मंडळ म्हणजे त्यांची मंडळ नाहीत का आमची? आम्ही लाखो रुपये खर्च करून खिशातले पैसे जे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, वर्गणी कुठून जी आहे, लोकांनी दिली नाही ही वाहतुकी घालत नाही. आम्ही वर्षभर काहीतरी प्लॅनिंग करून भिशा लावू, स्वतःचा एक पगार त्यात देऊ, अशा प्रकारे मंडळ चालवली जातात. त्यातनं आम्ही समाज प्रबोधन लोकांच्या भल्याचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. पण पिटीकोटच्या खालच्या मंडळांनी डेकोरेशन मला सुद्धा माणसं तिकडे पाठवायची नाही अशी जी गेल्या अनेक वर्षापासून जी प्रथा पाडली की आमचे गणपती 10 वाजता बंद करून घरी झोपायला लागतो. हे आमच्यावर लादल्या जात आहे की किती सहन करायचं. लादून एकदाच मोठा स्फोट झाला त्याला जबाबदार कोण हा प्रश्न तेव्हाही निरुत्तरच राहील. तेव्हा सगळे अंगाने हात काढून घेतील. वेळीच सरकारनं, पोलिसांनी आणि महानगरपालिकेच्या प्रशासनानं जागं व्हावं. आमचं म्हणणं काय, आमची मुस्कटदाबी का करताय? डेकोरेशन पाहायला येणाऱ्या लोकांना, भक्तांसाठी सुद्धा आणि आम्हाला मिरवणुकीमध्ये सामील होताना सुद्धा ही मुस्कटदाबी आता आता सर करण्याच्या पलीकडे गेले. आमचा आवाज पुण्यातल्या 60 मंडळांचा का निघाला नाही याचा विचार व्हावा. सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. 2 पत्त्यांचा विषय अनेक वर्षापासून आहे. जो तो येतो लवा वाढत मोठा आम्हाला आणता येतो. मग नुसतं डीजे बॉक्सी करायचं. आमचा कुठला धंदा नाही. धंद्याचे पैसे 2 नंबरचे आम्हाला मंडळात लावायचे नाही. आम्हाला समाज प्रबोधन आमच्या खिशाच्या पैशाने चांगल्या 1 नंबरच्या पैशाने करायचे तेच आम्ही करत राहू. त्यातलं प्रशासनाने शहाणं व्हावं, कुठेतरी आमचा विचार व्हावा आणि हा वाद जो वाढलाय तो मिटवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करू. तसं भाऊंनी सांगितलं की आम्ही 2 पावलं मागे येऊ पण तुम्ही 1 पाऊल तरी मागे घ्यायची भूमिका ठेवा तर हा उत्सव शांततेने राहुल गेले 15 वर्ष मी गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि यांच्या सर्वांमध्ये सगळे निवडून कार्य करतो. आता गेले 10 वर्ष मी लाईनीला सहभागी असतो. माझं शिवाजी रोडला मंडळ असतं आणि गेले 10 वर्ष मी पाहतोय, जसं मला आठवतंय, जसं मला कळतंय, तसं आमचं दगडूशेठच्या मानवाच्या मागे गणपती असतो, मोठेश्वरवाले असतं, रामकृष्ण मंडळ असतं, धनवर्ग असतं, या मंडळांच्या मागे आमचं गणपती असतो. गेले 10 वर्ष मी बघतोय की बेलबाग चौक ते दगडूशेठचं मांडव हे जेमतेम 60-70 मीटरचं अंतर असेल. पण ते 60-70 मीटरचं अंतर कापण्यासाठी आम्हाला तब्बल 10 ते 12 तास लागतात. सकाळचा उठेल, सकाळचा सूर्य जोपर्यंत उगत नाही तोपर्यंत आमचा गणपती, आमचं मंडळ त्या बेलबाग चौकापर्यंत पोहोचतो. गेले 2-3 वर्षापासून बघते की कोणीतरी पत्रकार परिषद घेणार आणि नवीन पायंडा पाडणार. तर माझ्यासारख्या युवक कार्यकर्त्यांना याचा काय आदर्श घ्यावा? कुणीतरी येणार आणि सांगणार की आता आपण 3 वर्षापूर्वी पाहिलं की एक मंडळ होतं, त्यांनी 7-7 ढोलताचे पत्र लावले आणि त्यांच्यामुळे मिरवणुकीला किती उशीर झाला. ते सगळे म्हणतात की आम्ही परंपरा संस्कृती. अरे परंपरा आणि संस्कृती, आता मी बोलले तर होत नाही पण मी मुद्देसूद आणि खरं बोलतोय. कारण लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं की मी शेंगा खाल्ल्या नाही तर मी टरफल उचलणार नाही. म्हणजे अन्यायाला विरोध करण्याची भूमिका ही लोकमान्यांनी घालून दिली आणि त्याच लोकमान्यांनी वाढवलेला गणेश उत्सव, त्या गणेश उत्सव मंडळाचं मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे या चुकीच्या निर्णयाला आम्ही विरोध करण्यासाठी सगळेजण जोडले. तुम्ही जर पाहिलं तर गेल्या वर्षीपासून एक मंडळ त्यांचं नवीन पायंडा पाडते आणि त्यामुळे मिरवणुकीला विलंब होते. आता आमच्यामध्ये 125 मंडळ असलेलं हॉलिडे तरुण मंडळ, तर त्यांच्या अध्यक्षांनी त्यावेळेस सांगितलं की बाबा ठीक आहे, जर मिरवणुकीला उशीर होत असेल आणि आपण सर्वजण जर निघणार असेल तर मी माझी 2 पद्धत कमी करतो. 125 वर्ष असून देखील त्यांनी हा आदर्श निर्णय घेतला. असे अनेक मंडळ आहेत की जे आमचं मंडळ, मी सांगतो, जर सकाळी 7 वाजता जर मला सोडलं तर मी एक ढोलताशा पद्धत लावी आणि मी अंगा चौकापर्यंत जाईल. मी मिरवणूक पटपट हल्ले कुठलाही चौक जाम करणार हे माझ्या मंडळाच्या वतीने सांगतो.
पण गेल्या अनेक वर्ष आपण बघतो की एक मंडळ निघतं आणि तुळशीबागेच्या मागच्या चौकामध्ये येतं, भरपूर गुलाल उधळतात आणि 4-5 तास मिरवणूक तिथंच थांबलेली असते. याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्व गणेश मंडळ आज एकत्र झालेले आहेत. आज गणेशोत्सव मंडळाचा खरा हेतू काय होता की लोकांना त्रास न व्हावा. आता तुम्ही जर पाहिलं तर आम्ही सर्वांनी एक लेटर लिहून आणलेले आहे. इथं 50 मंडळांची लेटर आपल्याकडे उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये आम्ही स्पष्ट दिलेले की गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक विसर्जनेमध्ये आमचं मंडळ सहभागी होत असतं. पण गेल्या काही वर्षापासून मिरवणुकांना लागणारा वेळ व यामुळे नागरिक, पोलीस व मनपा प्रशासनाचे होणारे हाल लक्षात घेता यंदाच्या वर्षी आम्ही विसर्जन मिरवणुकीत सकाळी 7 वाजता सहभागी होणार असून आमची विसर्जन मिरवणूक बेलबाग चौक येथून प्रस्थान होईल आणि हे आमचं आता ठरलेलं आहे. याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही आणि या उद्देशावर अंमलबजावणी करण्यासाठी आज आम्ही इथं पत्रकार परिषद घेतली आणि आज आम्ही आमचा निर्णय या ठिकाणी जाहीर करून टाकलो की आम्ही सकाळी 7 वाजता बेलबाग चौक येथून निघणार आहोत. रिपीट करू नका. कोणी वाड्यात किंवा संस्थाध्यक्ष आमचा जो गणपती असतात लोकमान्य टिळकांनी बदल करण्याचा पहिला क्रमांक होता. 133 वर्षाचे गणपती पूर्व भागामध्ये 4 आहेत, 600 वर्षाचे 2 आहेत. अशी टोटल काढली तर 100च्या वरती आमच्याकडे 10 ते 12 मंडळ. मग पूर्व भागाला वरती आणण्यात का, हा सगळ्यात मोठा प्रश्न. दुसरी गोष्ट, लोकमान्य टिळकांनी ज्या उत्सवाची सुरुवात स्वातंत्र्य लढण्यासाठी सुरुवात केली की सर्वांचं एकीकरण करणं आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून लढा देऊ, चांगल्या गोष्टी घडून आणू. परंतु येत्या 10-12 वर्षामध्ये ती एकी दिसत नाहीये. सगळ्यांमध्ये दुरावा, विकल्प या गोष्टी दिसायला लागल्या. आमच्या जी मंडळी पूर्व भागातली जी लक्ष्मी रोडला असतात, शिवाजी महाराज रोडला असतात, त्यांच्यावरती इतक्या वर्षापासून अन्याय चाललाय. आम्ही सहन करतोय. 9व्या दिवशी म्हणजे सत्यनारायण पूजे दिवशी सकाळी 3 वाजता, आम्ही दुपारी 3 वाजता आमचं मंडळ लाईनीला लागलं असं सगळ्यांचं. आम्ही सर्व जी मंडळ आहेत आमच्या बरोबर असतात 50-60 मंडळ, आम्ही सगळे एकोप्याने तिथं थांबतो. रात्री 3, दुसऱ्या दिवशी 3, परत रात्री 3 आणि तिसऱ्या दिवशी आम्ही 6-7 वाजता निघतो बाहेर, सगळीच मंडळ होती. हा न्याय का अन्याय? हे लोक राजेशाही ठाकसारखी येतात, त्यांच्या मांडवातून निघतात आणि सर्व विसर्जन येतात. आम्ही लाईनीत लावले असतो. आमच्या मंडळाच्या पुढे बॅरिकेड लावले असतात. आमचं मंडळ तोंडावर आलं तरी पोलीस प्रशासन आम्हाला सोडत नाही. का तर मोठी मंडळ आले असतात. मोठा छोटा भेदभाव तुम्ही करायला हवा, आम्ही नाही. परंपरा पिढी तुम्हाला आहे, आम्हालाही आहे. बिगर रोषणाईची गणपती, रोषणाईची गणपती जो 5 दिला जातो त्या 5 मध्ये अर्थ आहे का, आता ही विसरायची वेळ आली. कारण बरीचशी मंडळांना बिगर रोषणाईची 5 आहे. बिगर रोषणाई म्हणजे काय की साधारण दुपारी 12 ते 5 मध्ये ही गणपती निघले पाहिजे आणि 7-8 पर्यंत विसर्जन व्हायला पाहिजे आणि त्यानंतर मग रोषणाईचे गणपती निघले पाहिजे. सगळे बिगर रोषणाईची गणपती त्यांनी एक करून ठेवले. आम्हाला दुसऱ्या दिवशी बाहेर काढले जातात संध्याकाळी 7 आणि 8 वाजता. आता यांनी ग्रहणाचं निमित्त घेतले. 133 वर्षात रेकॉर्ड बोलते, मी नाही बोलते. 133 वर्षात 25 वेळा ग्रहण आले. ग्रहण काय इतका खूप मोठा नाही. तर मग तुम्ही 25 वेळा जो आला होता त्याने निर्णय का घेतले? आता तुम्ही निर्णय का घेतला? तुमच्या गणपती बाप्पाला ग्रहण आहे, आमच्या गणपती बाप्पाला ग्रहण नाहीये का? तुम्ही म्हणता मांडवात गणपती गेला पाहिजे 12च्या आत आणि आमचा गणपती तर राहायला पाहिजे का मांडवाचा? हे कुठली झाली? ही हुकुमशाही झाली. त्यामुळे या वर्षी आम्ही सर्व मंडळांनी निर्णय घेतलेला आहे, ठामपणे निर्णय घेतलेला आहे. यामध्ये आमची नुसती बोलणं किंवा हे नाहीये, आमची कृती. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत आम्ही सर्व मंडळी जी आमच्याकडे आता आली 50-55 मंडळांची लिस्ट ही वाढण्याची शक्यता आहे. तर आम्ही सगळे मंडळ त्यांनी करून ठेवले. आम्हाला दुसऱ्या दिवशी बाहेर काढले जातात संध्याकाळी 7 आणि 8 वाजता. आता यांनी ग्रहणाचं निमित्त घेतले. 133 वर्षात रेकॉर्ड बोलते, मी नाही बोलते. 133 वर्षात 25 वेळा ग्रहण आले. ग्रहण काय इतका खूप मोठा नाही. तर मग तुम्ही 25 वेळा जो आला होता त्याने निर्णय का घेतले? आता तुम्ही निर्णय का घेतला? तुमच्या गणपती बाप्पाला ग्रहण आहे, आमच्या गणपती बाप्पाला ग्रहण नाहीये का? तुम्ही म्हणता मांडवात गणपती गेला पाहिजे 12च्या आत आणि आमचा गणपती तर राहायला पाहिजे का मांडवाचा? हे कुठली झाली? ही हुकुमशाही झाली. त्यामुळे या वर्षी आम्ही सर्व मंडळांनी निर्णय घेतलेला आहे,
ठामपणे निर्णय घेतलेला आहे. यामध्ये आमची नुसती बोलणं किंवा हे नाहीये, आमची कृती. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत आम्ही सर्व मंडळी जी आमच्याकडे आता आली 50-55 मंडळांची लिस्ट ही वाढण्याची शक्यता आहे. तर आम्ही सगळे मंडळ एक मंडळ एक पत्रक लावूनच जाणार आहोत. तरी पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलंच पाहिजे, करावे नाही केलंच पाहिजे, कारण आम्ही अन्याय सहन केला इतक्या वर्षी आणि त्या अन्याय आज सगळं उफळून निघलाय आमच्या भागातून. तर आमची विनंती असेल सर्व मंडळांना पण आणि सर्व पोलीस प्रशासनांना की ज्यावेळेस तुम्ही म्हणता की पहिला गणपती विसर्जन 5 मानाचे गेल्याशिवाय आमचा गणपती जाऊ शकत नाही, आज मी हा प्रश्न विचारतो. मग ज्यावेळेस गणपती बाप्पा बसतो पहिल्या दिवशी त्यावेळेस हा नियम का नाही केला तुम्ही? हा नियम त्यावेळेस केला का नाही? कारण नियम अटी या कुठेही कायद्यात दिलेल्या नाहीये. पुणे शहरामध्ये आपण सांस्कृतिक शहर आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते मानणारी लोक आहेत. आम्ही सगळं गणेश भक्त आहोत, म्हणून अंडरस्टँडिंगनी आपण मागोपुढे जात असतो. परंतु तुमचं असं असेल की हे केल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही, तर गणपती बाप्पा बसताना पण हा विषय तुम्ही केला पाहिजे. तिथं नाहीये तर मग आम्ही इथेही मानत नाहीये हा विषय. आम्ही सर्व मंडळ ही सकाळी 7ला जाणार आणि साधारण 2-3 पर्यंत आमचं गणपती बाप्पा विसर्जन होईल ही मी आशा बाळगतो. धन्यवाद. नमस्कार. माझे 2 विषय फक्त असे. काही मंडळ आगमन मिरवणूक सकाळी 7 वाजता चालू करतात, मग विसर्जन मिरवणूक 9:30 वाजता काढले. विसर्जन मिरवणुकीला अनेक मंडळ आपल्या पाठीमागे असतात. हा विचार करणं पाहिजे. जर तुम्ही विसर्जन म्हणून लवकर चालू केली आणि 12 वाजता 5 गणपती मोकळे झाले आणि संध्याकाळी 11 वाजता 3 गणपती आले, तर मात्र जो ते तास आहे ते आमच्या राज्य मंडळांनी घेतले, म्हणजे आम्हाला ही संदर्शनाची पाळी येणार. या 2 गोष्टींवर आम्ही थांबलोय ना. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बैठक घ्या. अजूनपर्यंत कोणत्या बैठकीला आम्हाला कोणालाच बोलवलं झालं नाही. आता भाऊ करते म्हणजे तुम्ही भाऊ म्हणजे आम्ही पण 2 पावलं मागे घेऊ शकतो, पण तुमची पण 2 पावलं पुढे या. या 2-4 गोष्टींमुळे आम्ही आता 7 वाजता निर्णय का नाही झाला. तुमची भूमिका आम्हाला कळतच नाहीये. तुम्ही सांगतच पाहिजे आम्हाला काय विपरीतच घेत नाहीये. हे सुद्धा अशी मीटिंग झाली नाहीये की ज्याने सगळ्यांना बोलवलं तुम्ही की बाबा चला त्यांना आपण मार्ग पाहिजे. आम्हाला आमची भूमिका तुम्ही काम करून घेऊन जायचं. आता उद्या झाल्यानंतर तुम्ही वेगळं काहीतरी टाकून आपण उद्या राहिले. एक मिनिट. माझं मंडळ गेली 10 वर्ष गर्दी बघून ते तर माझ्याला नसेल लक्ष्मी रोडला 5 असतो, म्हणून आमच्या भागातनं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाली की काहीतरी बदल करा. तर आता हा बदल कसा करायचा म्हणून यात सुद्धा आम्ही जमलेलो आहे. तर माझी सर्व आज ज्या मंडळांनी सांगितलंय बाईटमध्ये की आम्ही बसू आणि तोडगा काढू, पण गेले 8 दिवस 10 दिवस काही निरोप नसल्यामुळे आज ही पत्रकार परिषद घ्यावी लागते. तर माझी त्यांना सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर तो निर्णय घ्यायचा आणि ही पत्रकार परिषद जी वादाच्या मुद्द्यावर चालली तर पुढची पत्रकार परिषद आम्ही एकत्र बसून कसा एकत्र निर्णय घेतलाय आणि पुण्याला एक उदाहरण देऊ की सगळे मंडळ एकत्र बसली की मानाची 5 किंवा मुख्य आणि आमच्यातले काही प्रतिनिधी आणि प्लस प्रशासन हे एकत्र मिटिंग घ्यावी आणि तो मुद्दा सोडवा आणि एक चांगला गणेशोत्सव आपण करूया अशी माझी शेवटची त्यांना विनंती आहे. आणि पुढची पत्रकार परिषद शेवटची असावी माझी विनंती. धन्यवाद. थोडक्यात आमचे मुद्दे तुम्हाला सर्वांना लक्षात आलेले आहे की हे जे पण आम्ही प्रतिनिधी बसलोय सर्व 7 मंडळांचे जी काय आमची टीम आहे त्या टीमचे बोलणारे प्रतिनिधी म्हणून आम्ही बसलोय. आमच्या मागे सर्व मिळून एक 60 मंडळांची ताकद आहे, खूप मोठी ताकद आहे. ही सर्वांच्या मनामध्ये जी खतखत आहे, जे त्यांच्या मनामध्ये होणारा त्यांना त्रास आहे मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, ते फक्त आमच्या तोंडातून आम्ही बोलतोय. तो त्रास आमच्या एकट्याचा नाही, सगळ्यांचा त्रास आहे. तुम्ही बघू शकता की आता जर या मंडळांना आम्हाला त्रास होतोय तर आम्ही दाद मागायची कोणाकडे? आम्ही जर पोलीस प्रशासनाकडे मागायला गेलो दाद, तर तुम्ही आत्ताच 8-10 दिवसापूर्वी पुणे शहराच्या आयुक्तांनी बैठक बोलली होती. आमच्या मंडळांची आधी बोलवली, त्याच्यानंतर त्या VIP मंडळांची बोलवली. वास्तविक आम्ही सामान्य मंडळाचे स्वाभिमानी कार्यकर्ते, आम्हाला त्यांचा चहा पण नको आता, आम्हाला त्यांचा चहा नको, नाश्ता नको.
पण त्यांचा दुजाभाव त्यांचा तो सगळीकडे जाहीर झाला मागच्या वेळेस पण आयुक्तांचा. तर आम्हाला काय आहे, आता आम्हाला कोणावर विश्वास राहिलेला नाही. आम्ही ही भूमिका जाहीर केलेली आहे की आम्ही 7 वाजता निघतोय. आमचे 50-60 मंडळ आम्ही अजिबात लक्ष्मी रोड जास्ती जाम करणार नाही. आम्ही सर्व मंडळ 12 वाजेपर्यंत आमची जी काय 50-60 मंडळ आहेत, आम्ही लक्ष्मी रोड पास करून हलक्या चौकामध्ये जाऊ. नाही काय संबंध, आम्ही निर्णय मान्य होऊ शकत नाही. आम्ही त्यांचा निर्णय मान्य करण्याचा किंवा त्यांची दादागिरी आता आम्हाला असह्य झालेली आहे. आम्ही खूप वर्ष त्यांची सगळी नाटकं बघितलेली साहेब. ते ज्या पद्धतीने लक्ष्मी रोडवरती तमाशा करतात, आमच्या सारखी मंडळ तिथं पोलिसांच्या बॅरिगेड मध्ये अडकलेले असतात 6 वाजेपर्यंत. काय यांची दादागिरी आम्ही सहन करायची आणि अजून किती वर्ष करायची? जे काय आहे ते आत्ताच आम्ही निघणार म्हणजे सकाळी 7ला निघणार. आम्ही काय कोणाची परमिशन घ्यायला जात नाही, आम्ही कोणाला विसरायला जात नाही. तो स्पेस जो मोकळा असतो हे 10:30-11 निघतात ना, तेवढा 7 ते 10:30-11 मध्ये आमच्या सारखे मंडळाचे कार्यकर्ते आम्ही बी आणून देऊ. आमचा बी गणपती जाईल ना, विसर्जन होऊन जाईल, आम्हाला बी ग्रहण नाही लागणार ना. ग्रहण काय यांचं मोठ्या गणपती नाही का, आमच्या गणपतीत नाही. नाही अजूनपर्यंत आम्हाला कोणी पण संपर्क केलेला नाही. 8-10 दिवसापूर्वी आयुक्तांची जी बैठक झाली ती तुम्ही तर सर्व पत्रकार बांधव होतेच तिथं. मिटवायचा विषय नाही ना. आयुक्त जर म्हणाले तुमच्यात मिटवा, तुम्ही इतके वर्ष झाले तुम्ही बघताय सर्वसामान्य मंडळाच्या कार्यार्थींनी जर दहीहंडी केली, जर रस्त्यावर दहीहंडी केली तर त्यांना साधा रस्ता पण बंद करून देत नाही. आता 2 वर्ष तुम्ही बघताय एक मोठा कार्यकर्ता मोठी दहीहंडी करतो, त्याला वेगळा नाही, आम्हाला वेगळा नाही. आमच्यात मिटवा म्हणता, मग वाद झाल्यावर त्यांनी मिटवायचं. समजा जर 7 वाजता तिथं काही वेगळा प्रकार घडला तर त्याला पूर्णपणे पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. नाही, सुरुवात त्यांच्याकडून झाली आहे खरी वादाला टिंडी पडली. नाही हवं का साहेब, मी काय म्हणतो बालाजी दादा, हवं का वर्षानुवर्ष व्यवस्थित चालू होतं निर्णय, कोणाचं काय म्हणणं नव्हतं. यांची सगळी नाटकं, यांची सगळं तमाशा होऊन पण आमची लक्ष्मी रोडची 10-20 मंडळं जायची, आमची शिवाजी रोडची 10-20 मंडळं जायची, आमची 10-11 पर्यंत निघायची. त्यानंतर समजा दगडूशेठ यायचे, त्यानंतर मंडळ यायचं, भाऊ रांगारी यायचं, जिंका यायचं. आमच्या कोणाला काय गरज नव्हता. तो टाइम एकदम ओके होता, सगळं गुन्हा गोविंदाने चालला होता. हा वादाचा विषय नव्हता. 2-3 वर्षापूर्वी दगडूशेठने जाहीर केलं ते 4ला निघणार. तुम्ही पण असता मंडळांची मिरवणुकांना शेवटच्या दिवशी. तुम्हाला तरी माहिती आहे का 5-6 वाजेपर्यंत संपतात काय मानसी गणपतीच्या मिरवणुका? संपत नाही. त्यानंतर दगडूशेठ येणार. आम्ही संपवणार. आम्ही सकाळी 7ला चालू करू, संपून जाईल. संपते आरामात. एक मिनिट, तुम्ही confuse होते. 7 ते 11. एक मिनिट बोला. 50 नाही संपले तर आमची मंडळ बाजूला होती. त्या पुढे जा. तेवढं सर आम्ही नाही साहेब, तसे पण ते 10:30-11 वाजतात. आम्ही 11 वाजेपर्यंत जेवढा आमचा लॉट निघेल ना तेवढा आम्ही. तुमचा प्रश्न ना जरा एक मिनिट. तुमचा प्रश्न काय होता माझा? मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात मध्यस्थी केली, आम्हाला विचारात घेतलं ते 100% लागणार. सगळ्यांचा विचार करा. विचार केला आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. 100% जाहीर ना आमची. आम्ही जाहीर केलं, आम्ही 2 पावलं मागे घेऊ. चर्चेतून होईल ना. आम्ही तुमचं मार्गदर्शन मागितलं. आम्ही तुमचं मार्गदर्शन तुम्ही पण काय तर तुमची संकल्पना द्या. याच्यामध्ये उलटा आता हा जो मोकळा स्पेस असतो सकाळी 7 ते 11 मध्ये मोकळा असतो ना लक्ष्मी रोड साहेब, आमच्या सारख्या मंडळांना जाऊ द्या ना, काय अडचण नाही. आम्हाला कोणाची वाट अडवायची नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही. आम्ही आमचं आता आहे परंपरा आहे ना साहेब, वर्षानुवर्ष मंडळ 125 वर्ष ते 130 वर्ष आमची मंडळ आहेत. यातली बहुसंख्य मंडळ लक्ष्मी रोडला लागून जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरचे ही मंडळ आहे. आम्ही असं नाही की आम्ही कुठून फार लांबून येतो असं नाही. रायवारपेठच्या भाग, गणेशपेठ, कसबापेठ ही सगळी मंडळ लक्ष्मी रोडला लागून जे रस्ते आहेत त्या रस्त्याने आम्हाला सहभागी व्हावं. कार्यकर्त्यांना बोलायचे. आमचे पोलिसांना अनेक वर्ष मागणी आहे. आता 1 मिनिट, आमच्या मागणीचं रूपांतर आता आक्रोशात झालेलं आहे. आता जरी पोलिसांनी दखल घ्यायला, आपण खूप चांगला प्रश्न विचारला.
नाही घेतलं तर आम्ही आहेत ना आमच्या भूमिकेवर ठाम. आक्रोशाच्या पुढे अजून काहीतरी असेल ना, आणि तुम्ही आमच्या मागे असल्यावर त्यांना निर्णय घ्यावा लागेल. यातून एक तर आणखी एक विषय आहे. आम्ही 7 वाजता सुरू करतोय. तुम्ही म्हणत असाल मान पान पिढी परंपरा, तर आम्ही आज या ठिकाणी जाहीर सांगतोय किंवा विनंती पण म्हणा तर चालेल. ते मोठे भाऊ आहेत, आम्ही सगळे लहान भाऊ आहेत, मान्य आहे. तुमचा मान राहणार आहे. सकाळी 7ला तुम्ही सुरू करा. आम्ही 50 मंडळ 4 तासात जायला तयार आहोत. म्हणजे कुठलं समाधान चौक क्रॉस करायला विसर्जन नाही. तुम्ही कन्फ्युज आहे अजून पण. म्हणजे आम्ही सगळे लक्ष्मी रोड आणि शिवाजी महाराज रोडनी आम्ही येणार बेलबाग चौकात बाहेर पडणार सगळे 50 मंडळ. ते कुठे येतात? टिळक पुतळ्यापासून येतात. टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्याची आमची परंपरा आहे. आम्ही सगळे करतो. ते करतात. त्यांचं जो काय तो नगर आहे पहिला, तो 11:30 वाजता चौकात येतो. तो तर पोलिस आम्हाला अडवून ठेवतात. असे सगळे 1-1 तासांनी येतात. तर आमची तर आव्हाने विनंती आहे की त्यांनी सकाळी 7ला सुरू करावं. 5 मंडळांनी 10 वाजेपर्यंत समाधान चौक क्रॉस करावा. त्याच्यानंतर आम्हाला दिलं तर सकाळी 10 ते रात्री 10 मध्ये, आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जवळजवळ लक्ष्मी रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज रोडची 50 ते 60 मंडळ जातील साहेब. एकदा प्रयोग करून बघा यावर्षी. आणि गणेश विसर्जन मिरवणूक पुण्याच्या इतिहासात 24 तासात नाही संपलं सांगतो तुम्हाला. व्यवस्थित प्लॅनिंग करा तुम्ही. मायक्रोपालिका सगळं म्हणजे पोलीस मंडळांनी, पोलीस प्रशासनांनी, मंडळांनी, तर होऊ शकते. जागा बदलणार नाही. माझं मंडळ पश्चिम रोडला आहे. मग मी कुठल्या रोडने जायचं? माझं मंडळ पश्चिम रोडला नाही तो मान आहे. माझे सगळे बांधव आमच्यावरती कृपा केली. आमचं लक्ष्मी रोडचं मंडळ, आमच्या मंडळात 100 कार्यकर्ते, प्रशासनाचे 200 कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, त्यांनी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मागे 2 माणसं लावली आणि आमचं मंडळ तुमच्या बरोबर मांडलं. महिला मॅनेजमेंट म्हणायचं का काय म्हणायचं तुम्ही सांगा. ठीक आहे. जुना विषय. नाव पण घेऊन सांगतो. आता नाही. ठीक आहे. आता रिटायर झाले. आमचं लक्ष्मी रोडला अजून काय राजकारण करावं, कुठल्या पैसे करावं. तुम्ही सांगितलं माननीय मीटिंग घेतली, माननीय मंडळाचे कार्यकर्ते माननीय झाले. त्यामुळे ना मॅडम काय बोला. पुणे शहरातली पॅटर्न मधली मंडळ आहे. परंतु काही नारायण पेठेतले, काही शनिवार पेठेतले, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, रविवार पेठ, सगळे बहुसंख्य मंडळ पूर्व भागातली आहे. बहुसंख्य. आणि मुख्य विसर्जन मिरवणुकीचा मुद्दा आहे मॅडम, लक्ष्मी रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज रोड ती सगळी मंडळ. त्यामुळे तो विषय नाहीये. पुणे शहरातली सगळी मंडळ. तर जी 2 मंडळ एक मिनिट त्याबद्दल आम्हाला काही भाष्य करायचं नाही. त्यांनी काय करायचं त्यांना करू दे. आम्ही जे करायचे आमचा निर्णय झालेला आहे. ऐका ना. हे तरुण कार्यकर्ते आहेत. विषयाने विषय वाढेल तर आपण हा प्रश्न त्यांना एकत्र बसून बोलू द्या ना. त्यांनी तो निर्णय परत मागे घेतला. मागे ज्या पद्धतीने होता त्याचं जर चालू राहिलं वाईट काय चांगलंय. आम्ही परंपरा वाढवण्याचा प्रयत्न करतोय. ती परंपरा मोठी आहे. नवीन बाहेर सुरळीत करण्याचा प्रयत्न ऐका ना ते जेव्हा वाद चालू झाला त्यानंतर एका गणेश उत्सवाची 60 वर्ष या पुस्तकाचा दाखला दिला. त्या गणेश उत्सवाची 60 वर्ष या पुस्तकामध्ये सांगितलेले टीकाक्रम दिले आणि त्यामध्ये सांगितले की भाऊसाहेब रांगणेरी आणि मंडई मंडळ यांना पालकत्व म्हणून मिरवणुकीच्या शेवटी, मग ते आता शेवटी जाणार आहेत का? घेतलाच निर्णय तुम्ही मग. हा, मग आम्ही त्यांना ऍक्सेप्ट देतो. आमचं त्यावेळेला बघू. त्यावेळेचा विषय त्यावेळेला बघू. आता बेसिकली महत्वाचा विषय एवढा आहे की आमचा निर्णय झालेला आहे.
आमच्याकडचे 60 मंडळांची यादी तुम्हाला देतो. आम्ही सकाळी 7 वाजता शांतपणे निघू. आमचं एक मंडळ एक पथक असेल. आम्ही 10-11 वाजेपर्यंत लक्ष्मी रोड त्यांना मोकळा करू. गणपती बाप्पा